नमस्कार मंडळी. मस्त असे श्रावण विशेष खमंग खुसखुशीत असे थालीपीठची रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहोत. एकदम खमंग खुसखुशीत असे थालीपीठ बनलेले आहेत. हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर किंवा कोणत्याही चटणी बरोबर खा, चवीला अप्रतिम लागतात. घरी असणाऱ्या साहित्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये मस्त अशी हेल्दी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी बनवून तयार होते. चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये मी 3 प्रकारची पीठे घेणार आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अवघ्या 3 पिठामध्ये आपण मस्त अशी खमंग खुसखुशीत थालीपीठे बनवणार आहोत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते लसूण देखील घालू शकता. हे मिक्सरला थोडंसं अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. आता वाटून घेतलेली मिरची या पिठामध्ये घातलेली आहे मी. नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घातलेली आहे. 1 चमचा मी इथे जिरे पावडर घातलेली आहे. 1 चमचा धने पावडर घातलेली आहे. आवडीनुसार तिखट घालायचं आहे. थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे. छान असं पांढरे तीळ घालायचे आहेत 1 चमचाभर. चिमटभर हळद घालायची आहे आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्याकडून इथे मीठ घालायचं राहिलेलं होतं. मीठ देखील मी इथे घालून घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपण मळून घेणार आहोत. थालीपीठ बनवण्यासाठी आपण जे पीठ मळतो ते पीठ थोडंसं सैलसरच असं मळायचं आहे. जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे थालीपीठचं पीठ आपण मळून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकताय एकदम सैलसर असं हे थालीपीठसाठी हे जे पीठ आहे ते मी मळून घेतलेलं आहे. आता वरून साधारण 1 ते 1.5 चमचा आपण तेलाची धार सोडलेली आहे. आता परत एकदा पीठ हे छान असं हाताने मऊ करून घ्यायचं आहे. आता या पिठाचा एक गोळा करून घेतलेला आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ एक 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया. एक 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. पीठ परत एकदा हाताने एकदा व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे. आता पीठ मऊ करून घेतल्यानंतर याच्यामधून एक मीडियम साईजचा गोळा काढून घ्यायचा आहे. आपण चपाती बनवण्यासाठी जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा लहान असा हा गोळा मी इथे घेतलेला आहे. आता इथे खाली मी पळपट घेतलेला आहे. या पळपटावर अशा प्रकारे कॉटनचा कपडा हातरून घेतलेला आहे. त्याला साधारण हाताने थोडंसं पाणी लावून ओला करायचा आहे. नंतर तयार करून घेतलेला गोळा या कपड्यावर ठेवून बोटाला पाणी लावून अशा प्रकारे बोटांच्या साहाय्याने या पिठाचा गोळा फक्त प्रेस करायचा आहे. बोटाला पाणी लावून तो सहज अगदी प्रेस होतो. नंतर याच्यावर थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत. थालीपीठ खमंग दोन्ही साईडून व्यवस्थित भाजण्यासाठी याला अशा प्रकारे मी 4-5 छेद देऊन घेतलेले आहेत. आता इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. थालीपीठ अशा प्रकारे हातावर घ्यायचं आहे आणि तव्यावर टाकून द्यायचं आहे. नंतर ज्या रुमालाच्या ज्या साईडच्या ज्या बाजू असतात त्या अशा प्रकारे मधोमध ठेवून घ्यायच्या आहेत. हाताच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे थालीपीठ जे असतं ते तव्याला चिकटलं जातं. तर इथे तुम्ही पाहू शकताय. नंतर याच्यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम मिडियम करून एक 3 ते 4 मिनिटं एका साईडून हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. नंतर वरच्या साईडला तेल लावून घ्यायचं आहे. बाजू पलटी करून घ्यायची आहे. वरची बाजू खाली करून दोन्ही साईडून खमंग खुसखुशीत असे हे थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत. दोन्ही साईडला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकताय एकदम खमंग असं खुसखुशीत मस्त असं थालीपीठ भाजलं गेलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असं टेक्स्चर आपल्या या थालीपीठला आलेलं आहे. अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून एक थालीपीठ बनवून दाखवते. आता अशा प्रकारे हा जो रुमाल आहे तो पाण्यामध्ये अशा प्रकारे थोडासा ओला करून घ्यायचा आहे. नंतर या पळपटावर हातरून घ्यायचा आहे. पळपटावर हातरून घेतल्यानंतर जे आपण थालीपीठसाठी जे पीठ मळलेलं आहे त्याच्यामधून एक अशा प्रकारे मी गोळा काढून घेतलेला आहे. हा गोळा ह्या पळपटावरती ठेवून बोटाच्या साहाय्याने पाणी लावून हलक्या हाताने हे प्रेस करायचं आहे. थालीपीठ तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज लहान मोठी ठेवू शकता. वरून मस्त असे पांढरे तीळ टाकायचे आहेत. नंतर याला बोटाने अशा प्रकारे छेद देऊन घ्यायचे आहेत. असे छेद दिल्यामुळे काय होतं थालीपीठ छान असं भाजलं जातं. तर आता हे आपण तव्यावर टाकून घेऊया. त्याच्या अगोदरच मी तव्याला तेल लावून घेतलं होतं. साईडच्या ज्या बाजू आहेत त्या अशा प्रकारे एकमेकावर ठेवून द्यायच्या आहेत आणि हाताने हे प्रेस करायचं आहे आणि नंतर हा जो रुमाल आहे तो अलगद असा वरती उचलायचा आहे. थालीपीठ आपोआप ते तव्याला चिकटलं जातं. नंतर याला तेल लावून द्यायचं आहे. वरच्या बाजूनं झाकण ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनिटं आपण हे
भाजून घेणार आहोत एका साईडून. तोपर्यंत मी इकडे दुसरं देखील थालीपीठ थापून घेतलेलं आहे. तव्यातलं थालीपीठ भाजत आहे तोपर्यंत माझं दुसरं थालीपीठ देखील थापून झालेलं आहे. आता पलटी करून हे थालीपीठ दुसऱ्या बाजूने देखील आपण भाजून घेणार आहोत. छान असं वरच्या साईडला आपण तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे थालीपीठ मस्त अशी खमंग भाजली जातात. इथे तुम्ही पाहू शकताय एकदम खमंग अशी आपली थालीपीठ भाजली जात आहेत. अशाच प्रकारे सर्व थालीपीठ मी इथे बनवून घेतलेली आहेत. आता एका सर्विंग प्लेटमध्ये ही सर्व थालीपीठ मी सर्व करून घेत आहे. हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर खा किंवा मस्त अशा कोणत्याही चटणीबरोबर खा. खमंग खुसखुशीत चवीला अप्रतिम लागतात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.